स्वागत आहे तुमचं आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या शेडवरती शेळीला निमोनिया झालेला आहे आणि निमोनिया जर झाला मित्रांनो, तर शेळीला अँटीबायोटिक इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला एक जबरदस्त अँटीबायोटिक इंजेक्शन सांगणार आहे, जे सगळ्यात स्वस्त आहे आणि सगळ्यात मस्त इंजेक्शन आहे. एक नंबर रिझल्ट आहे. तर सगळ्यात पहिले मी पाठीमागला कॅमेरा चालू करून तुम्हाला त्या शेळीजवळ नेतो आणि कंडिशन सांगतो. थोडा निमोनियाची माहिती सांगतो. जवळ नेऊन तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता शेळीचं सगळं नाक गच भरतो निमोनिया झाल्यावर आणि शेळी तोंडानं श्वास घेते आणि शेळीला ताप येते. जर अशी कंडिशन जर आपल्या शेळीला झाली तर आपण समजायचं की शेळीला निमोनिया झाला आणि अशा वेळेस आपण लवकरात लवकर वेटनरी डॉक्टरला संपर्क करायला पाहिजे. कारण की खूप जर 4-8 दिवस जर झाले तर आपली शेळी पण मरू शकते. तर तुम्ही तुमच्या समोर आहे कंडिशन बघू शकता. एकदम नाक गच्च होतं शेळीचं आणि शेळीला श्वास घेता येत नाही. तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरला लवकर संपर्क करा. आणि हे इंजेक्शन माझ्या हातात आहे. इंटासेप टेझो नावाचं इंटाक्स कंपनीचं आहे आणि एक नंबर इंजेक्शन आहे. फक्त ₹75 याची MRP आहे. असे जर आपण 2 डोस दिले शेळीला 2 दिवसात, तर शेळी कशी सर्दी हो किंवा निमोनिया हो, एकदम किल्लर शेळी होती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे अँटीबायोटिक इंजेक्शन असल्यामुळं वेटनरी जे डॉक्टर असते, डॉक्टरच्या हातानंच इंजेक्शन शेळीला द्या. कारण की आपण जर इंजेक्शन दिलं तर साईड इफेक्ट पण शेळीला होऊ शकते. त्यासाठी तुम्ही जे आपले जवळचे वेटनरी डॉक्टर आहे त्याला संपर्क करा आणि संपर्क करूनच त्याच्याच हाताने हा इंजेक्शनचा उपयोग तुम्ही आपल्या शेळीला करू शकता. जेणेकरून आपल्या शेळीला कोणतीही साईड इफेक्ट होणार नाही. तर आपण पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच शेळीला इंजेक्शन देणार आहोत अँटीबायोटिकचं. तर तुम्ही बघू शकता. प्रॅक्टिकल तुम्हाला मी दाखवलं आणि जर आपल्याला अनुभव आहे शेळीमधला, तर आपण हे इंजेक्शन आणून स्वतः पण देऊ शकता. पण होईन तितरोक तुम्ही डॉक्टरच्या हातानंच इंजेक्शन हे जे अँटीबायोटिक इंजेक्शन आहे ते डॉक्टरच्या हातानंच लावून घ्यायचा शेळीला. कारण की आपल्याला साईड इफेक्ट काहीही होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असेल